मध्ये सांभाळ करणार कोण नव्हतं, नातेवाईकातलं कोण नव्हतं. 2 वर्षाची मुलगी होती, आई मरण पावली आणि ती म्हणायची, बाबा ओ बाबा, 2 दिवस झाले आई घरा नाही. आई कुठे गेली? त्या बापाने सांगावं, मामाच्या गावाला गेली, येईल 2 दिवसांनी. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, ती मुलगी रोज रडायची, बाबा ओ बाबा कुठे गेली माझी आई? त्या बाबाने सांगावं, आई पहिली काळजी करू नको, येईल तुझी आई. 10वा पार पडला. 13व्याच्या दिवशी महाराज ते मुलीला खांद्यावर घेऊन तो बाप गावामध्ये चौकामध्ये आला आणि ती मुलगी आता म्हणून राहिली, बाबा तुम्ही मला फसवताना. कुठे गेली माझी आई? त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्याने सांगितलं, बाळा तुझी आई त्या आकाशामध्ये गेली, आकाशामध्ये ती कधीच परत येणार नाही. जोर जोराने ती मुलगी रडू लागली. बाप रडत होता. महाराज कुठेतरी दुःख कमी व्हावं म्हणून काय करावं? हिमालयाची चढण करत होते. केदारनाथला जावं, बद्रीनाथला जावं, तिकडे जाऊन तरी कुठेतरी दुःख कमी होईल म्हणून तीर्थयात्रेला गेला तो बाप. त्या केदारनाथाची चढाई करत होता बाप. त्या बापाच्या खांद्यावरती मुलगी होती. चढाई करत असताना दुपारची वेळ झाली. घामाघूम झाला बाप बिचारा. महाराज मुलगी खांद्यावर होती. एक साधू महाराज भेटले आणि साधू महाराजांनी सांगितलं, दमलास का रे? दमलास? दमलो असेल आण तो मुलगा माझ्याकडे दे. त्या साधू महाराजांनी सांगितलं, का हो साधू महाराज, तुम्हाला या संसारातलं काही सुख दुःख माहिती नसेल? नाही रे आम्हाला. साधू महाराज एक सांगू का? एक सांगू, हा मुलगा नाही, ती पण आहे मुलगी आहे. आणि साधू महाराज एक सांगू का, या जगाच्या पाठीवर असा कोणताच बाप नाही त्या बापाला आपल्या मुलीचं ओझं होतं. आणि ज्या बापाला आपल्या मुलीचं ओझं होतं ना, तर तो बाप ना त्या मुलीला चावणारा काय आहे? तीर्थयात्रा करून तो बाप घरी आला. रोज मुलगी रडायची, रोज बाप रडायचा. दिवस निघून गेले. 20 वर्ष निघून गेले. 22 वर्षाची मुलगी झाली. शिक्षण भरपूर झालं आणि आता बापाच्या लक्षामध्ये आलं, कुठेतरी खांद्यावरचं वजन कमी व्हावं आहे का नाही, मुलीचं लग्न लावून दिलं पाहिजे. सुंदर असं शिक्षण झालं होतं. पाहुणे पाहण्यासाठी आले. पाहुण्यांनी मुलगी पसंत केली, जेवण केलं. पाहुण्यांना वाटा लावण्यासाठी तो बाप स्टँड वरती केला. पाहुण्यांना दृष्टीमध्ये बसून दिलं आणि तो बाप घराकडे तोंड केलं आणि आता राहवलं नाही. तसा तो बाप रडू लागला. कारण 20 वर्ष झाले होते माय बापाव, 20 वर्ष झाले होते त्या मुलीशिवाय बाप जेवला नव्हता आणि त्या बापाशिवाय मुलगी जेवली. एवढं घट्ट नातं होतं. आता माझ्या 2 महिन्यात ताईडीचं लग्न होणार. माझी ताईडी कायमची निघून जाणार. आता मी कोणाकडे पाहून जेवण करू? त्या आशेने तो बाप रडत होता. घरी आला तो बाप. आता मुलीकडे जात नाही, आतल्या खोलीमध्ये जातो आणि ढसा रडतो. इकडं मुलगी स्वयंपाक करता डोळ्यामध्ये पाणी येतं. अरे माझ्या बापाला 20 वर्ष झालं होतं, जे आवडतं ना ते माझ्या हाताने खाऊ घातलं होतं. आता 2 महिन्यांनी माझं लग्न होणार. माझा बाप काय खाणार, कुठे जाणार? त्या आशेने तो मुलगी सुद्धा रडत होती. जेवणाची वेळ झाली. त्या मुलीने डोळे पुसले, बाबाला हाक मारली, बाबा ओ बाबा चला जेवायला. त्या बापाने सुद्धा डोळे पुसले. त्या बापाला वाटलं, जर मी रडत जर मुलीकडे गेलो तिला सुद्धा राहणार नाही. त्याने डोळे पुसले. दोघं जण जेवायला बसले. एक ताट वाढलेलं होतं. कारण 20 वर्षापासून एका ताटामध्ये जेवत होते. अरे एक ताट वाढलेलं होतं, पण आज ते दोघे ताटाकडे पाहत नव्हते, एकमेकांकडे पाहत होते. बांध तुटला. महाराज ताट बाजूला सारून दिलं. एकमेकाच्या गळ्यात मध्ये पडले आणि तसा तो बाप आणि ती मुलगी रडू लागली. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. आता लग्नाची तारीख जवळ येऊ लागली. गावातील सगळ्या महिलांनी विचार केला, अरे त्या ताईडीचं कोण आहे? आई नाही, कोण नाही. अरे झोपडीतल्या बाईपासून वाड्यातल्या पाटलिनीपर्यंत सगळ्यांनी विचार केला, आपण सगळे जाऊ आणि त्या ताईडीचं लग्न आपण व्यवस्थित पार पडू. गावकऱ्यांनी सगळ्यांनी विचार केला, अरे लागण जो खर्च असेल आपण करू, जो खर्च असेल आपण करू, पण लग्न मस्त टोलेजन करू. लग्नाचा दिवस उजाडला. घरासमोर मोठा मंडप लावला होता. भरपूर लोक लग्नाला आले होते. गरीबाचं लग्न होतं ना, आणि गरीबाचं लग्न होतं. भरपूर लोक त्या मंडपामध्ये आले होते. लग्न पार पडण्याची वेळ आली होती. लग्न पार पडत. पाहुणे लोक जेवण करून निघून जातात. पण आता गावातलं एक मनुष्य सुद्धा जात नाही. गावातील लोकांनी चर्चा केली, अरे गेले 8 दिवसापासून काही कमी जास्त लागत, आपण सगळेजण धावून गेलो रे.
पण आता एक दृश्य पाहणार नाही. कोणतं दृश्य पाहणार नाही? ज्यावेळेस ती मुलगी सगळ्यांच्या पाया पडत 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 बापाच्या पाया पडेल ना, त्यावेळेस ते बापाचं काळीज काय होईल मला सांगता येणार नाही. हे दृश्य पाहणार नाही. त्या मंडपामध्ये असा एक डोळा नव्हता, त्या डोळ्यामध्ये पाणी येत नव्हतं. आणि ती वेळ आली, आता मुलीला वाट लावण्याची वेळ आली. ती मुलगी सगळ्यांच्या पाया पडत 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 एका कोपऱ्यामध्ये गुडघ्यामध्ये डोकं टिकून महाराज तो बाप रडत होता. ती मुलगी पळत 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 जाते. आता ती मुलगी बापाच्या पाया पडत नाही, बापाच्या गळ्यामध्ये पडते आणि तोंडावून हात फिरवते. बाबा, ओ बाबा, दे बाबा, बाबा 20 वर्ष झाले मी तुमचं सगळं पाहिलं बाबा, पण आता माझा नाईलाज बाबा, बाबा काळजी घ्या, बाबा येते बाबा. अरे दगडापेक्षा जड अंतकरण असणारा बाप कधी रडत नाही महाराज, पण त्या दिवशी तो बाप रडतो, त्याला बाप म्हणतात. पण जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत सांभाळा. त्या कुटुंबाचं बाबावरचं प्रेम पाहून मला खरं आनंद वाटतो. कुणी वर्षात करत नाहीये. आज 5वं पुण्यस्मरण घातलं. त्यांचे सगळे पुतणे असतील, भाऊ असतील, त्यांच्या मुली असतील, त्या कुटुंबावरती सगळं प्रेम करणारे आपतिष्ट नातेवाईक असतील, चांबोलीचे ग्रामस्थ असतील, दगे वस्ती असतील,